निश्चितपणे मिलिंद मनोज जरांगे पाटील यांची तब्येत तर आता ठीक आहे, आपण त्यांच्याशी बोलणारच आहोत. मात्र तुम्ही ज्या पद्धतीने बोललात की मागचे 3 आंदोलनं मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप झाले तसंच चित्र आता पुढे सुरू होतं की काय अशा पद्धतीची भूमिका आहे. कारण मनोज जरांगे पाटील सुद्धा स्पष्टपणे सांगतात की ओबीसीतला एकच माणूस आपल्या विरोधात आहे, ते छगन भुजबळ आहे. बाकी ओबीसी नेते आणि समाज आपल्याला शत्रू नाही, असं मनोज जरांगे पाटील नेहमी बोलतात. आता ओबीसी जनगणना असेल, बोगस प्रमाणपत्राचा आरोप असेल आणि ओबीसीमधून आरक्षण देणार नाही असं छगन भुजबळांनी म्हटलेलं आहे. आणि याच विषयी बोलण्यासाठी सध्या उपचार घेत असलेले मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत. पाटील, पुन्हा छगन भुजबळांनी जे आहे एक वक्तव्य केलेलं आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू नये या गोष्टीवर मी ठाम आहे. नाही, मग ते पहिल्यापासूनच ठाम आहे ना, ते काय नवीन थोडंच आहे त्याचं. त्याने सगळं ओबीसीचं मराठ्यांचं सगळा दिदारा करून टाकला गाव लेवलवरती. त्याला कसं कळत नाही, एवढं वय झालेलं असतानाही की एवढं दूषित राज्यात वातावरण होतं आहे. स्वतःला शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून विचार चालवणारा सांगतो आणि इकडं आमच्या गावागावात खेड्यात तीड निर्माण करायला लागला. हा का माणूस आहे का? त्याला काय आम्ही तू ठाम आहे, आम्ही पण ठाम आहे, आम्ही ओबीसीतूनच घेणार आहेत, कारण आम्ही ओबीसीतच आमचं आरक्षण आहे. कोणी आडवे होती तूच काय तू आणखी कोणी आडवे आण, ओबीसीतूनच आरक्षण घेऊन दाखवतो मी मराठ्याला. कसं मिळत नाही ते पण बघतो. तर ओबीसीतून आरक्षण नाकारण्यासाठी कोर्ट असेल किंवा आयोग यांनी नाकारल्याचं पण ते सांगतात. कुठं नाकारलं? ओबीसी जे 50% वर दिलं ते नाकारलं गेलंय. ओबीसीतून कुठं नाकारलंय? उलट यांचं नाकारू शकतात. हे जर जास्त ॲडव्हान्स करायला लागला ना तर ओबीसीचं नाकारू शकतात. कारण मंडल कमिशननं ज्या चुका केलेल्या आहेत त्याच्या विरोधात आम्हाला जायचं नाही. मी 10 महिन्यापासून सांगतो, आम्हाला गोरगरीब ओबीसींचं वाटोळं नाही करायचं. हो, हे राजकारणी लोक आहेत, हे आमचं वाटोळं करायला निघालेत. हे राजकारणी लोक आहेत. ओबीसी, मराठा, आपले धनगर बांधव, मुस्लिम बांधव, दलित बांधव हे वाद लावायचं काम केलं यांनी. अहो, धनगर बांधवांच्या आरक्षणालाच आमचा धक्का लागत नाही. ते एनटी आणि व्हीजेंटीमध्ये आहेत, वंजारा बांधव आणि धनगर बांधव. ते लोक रस्त्यावरती उतरवलेत त्यांनी आणि तो तिथं झोपलाय गपची. दिले आमच्यात काढी लिहून आणि मोकळा झाला. पण आम्हाला कळतं गावखेड्यातल्या धनगर बांधवाला आणि मराठांना सुद्धा की आपण हे आपल्याला अंगावर घालते जायचं नाही आणि आम्ही जाणार बी नाहीत आणि गेलो पण नाहीत. ती त्याची शाळा आहे. अहो, धनगर बांधवांच्या आरक्षणाला धक्काच लागत नाही मराठ्यांमुळं. ही 19% फाईट आहे. त्यांचा एनटी व्हीजेंटी म्हणून वेगळा प्रवर्ग केला. या देव जरी उतरला ना तरी एनटी व्हीजेंटीला धक्का लागत नाही. हां, त्या आरक्षण जरी ओबीसी ते असले तरी प्रवर्ग वेगळा आहे. पण हीच ताकद त्यांनी जे पुढं लोक घातलेत मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करायला, हे त्याचं कारस्थान आहे सगळं. त्याला झोपच येणार नाही. सगळ्या ओबीसींचं वाटोळं केल्याशिवाय याला झोप नाही येणार. कारण त्याला ती खोड लागलेली की त्याला बघवत नाही कोणाचं. त्याला मोठं व्हावं वाटतं त्याला. आणि तो मोठं व्हायचा अंदाज नाही दिसला की ओबीसीचा मराठ्यांचा वाद लावून देतो खाली. इतका आपल्या बुद्धीचा माणूस येतो. पण धनगर बांधवांच्या हे लक्षात आलं पाहिजे की त्यांच्या एनटी आणि व्हीजेंटीच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही. बरं, जनगणनेचा पण जातगणनेचा फार विषय आता त्यांनी बोलून दाखवलेला. हा विषय मागच्या अनेक दिवसांपासून पेंडिंग आहे. तुम्हाला काय वाटतं? येडं आहे का ते? काही कसले प्रश्न विचारताय? कॅबिनेटमध्ये बसलंय, संविधानाच्या पदावर सत्ता कुणाची? त्याची. केंद्रात कुणाची? त्याची. जनगणना कर, नाही तर पुष्टे गोळा करी झिंडा. आम्हाला काही घेणं आहे का? आम्ही म्हणलो तुला करू नको, सगळं तो आहे कर. खायचं सवय लागलं, फुकट खायला पाहिजे त्याला. हां, आयता गड्डा लागतो त्याला. असं कष्ट करून खायला नाही जमत त्याला. गोरगरीबाला झुंजायचं, ओबीसीला, मराठ्यांना, धनगर बांधवांना आणि स्वतः नुसतं वरबडायचं 2-2, 4-4 हातानं. पण माझी विनंती आहे, खऱ्याने सांगतो मी तुम्हाला, मी कधीही बाकीच्यांना विरोधक मानलेलं नाही. धनगर बांधवांच्या कोणत्या नेत्यालाही नाही, आणखी एक शब्दसुद्धा ब्रह काढलेला नाही मी. त्यांनी फक्त एक गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं असते. शाने तर त्यांचा राजकीय फायदा हे उचलायला लागले. तुमच्या आरक्षणाला मराठ्यांमुळं धक्का लागत नाही, कारण तुमचा वेगळा प्रवर्ग आहे. दुसरी बाजू, त्याच्यासाठी झुंजण्यापेक्षा ओबीसी आरक्षण बचाव, ओबीसी आरक्षण असं म्हणून त्याची भूमिका, त्याची तुम्ही वाढण्यापेक्षा तुमच्या ताकदीच्या जोरावर तो मोठं होतं. त्यापेक्षा तुमच्या एसटीतल्या आरक्षण मिळवण्यासाठी झुंजा. तुमच्या गोरगरीब धनगर बांधवांच्या लेकराचं कल्याण होईल. तो सांगतोय आपल्या राजकीय आंदोलनाला धक्का लागेल. कोण ते येवल्यात बसलेलं. आणि धनगर बांधवांना वाटतं आपल्या राजकीय आंदोलनाला, आरक्षणाला धक्का लागेल. किती जण मोठे होताल होऊन आमचे बिन तुमचे धरू. आमचे 5-50 आरक्षणातून मोठे होते, तुमच्या आरक्षणातून 5-50 मोठे होते. म्हणजे ही तुमचे 5-50 जे आंदोलनं करतात, राजकीय फायदा उचलित आहेत, ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही, ते मोठे होतील, आमचे होतील 5-50. ह्या तुमच्या 5-50 आणि आमच्या 5-50 लोकांसाठी करोडो धनगरांचं, करोडो मराठ्यांचं वाटोळं करायचं का आपल्याला दोघाला? आपण हे ठरवणं लय गरजेचं आहे. तुमचं आरक्षण एसटीत
ती तुमची मागणी, तुम्ही त्याच्यासाठी ताकद खर्च करा. तुमच्या गोरगरीब लेकरांचं धनगराचं कल्याण होईल. मराठे ताकदीनं तुमच्या पाठीशी उभा राहते. तुम्ही ओबीसी आरक्षणासाठी कसं काय लढताय? पण जनगणना झाली पाहिजे. ते करायचं त्याच्या हातात नव, ती येड ना देते लोकाला. धनगर बांधवाला सांगतं ओबीसीला धक्का लागत, त्यांना झुंजीत इकडं. त्यांची मागणी कोणची? एसटी आरक्षणाची. आणि ते जरी आत्ता ओबीसीत असली धनगर बांधव तरी त्यांचा एनटी व्हिजिंटी म्हणून वेगळा प्रवर्ग आहे, त्यांना धक्काच लागत नाही. बरं कुणी येऊ द्या, मग कशाला ऐकता त्याचं? धनगर बांधवांनी हे बघा, तुमच्या लेकरासाठी तुम्ही बुद्धीचा विचार केला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. त्याचं ऐकून तुम्ही आंदोलनं करणार राज्यभर, आम्हाला काय फरक नाही पडणार. आमच्यासाठी नाही म्हणत तुम्ही कितीही करा, आम्ही खंबीर आहेत आमचं आरक्षण मिळवायला आणि घ्यायला सुद्धा ते. तुम्ही किती मोर्चे काढा, तुम्ही त्याचं ऐकून किती सभा घ्या, आम्ही झुंजणारच, आम्ही नाही हटणार. पण आमचा एक सल्ला आहे कसा, की आपण लहान मोठे भाऊ आहेत. तुमच्या आरक्षणासाठी, तुमच्या लेकराला एसटीचं आरक्षण लागतं त्याच्यासाठी झुंजा. तुम्ही इतकी शक्ती तिथं खर्च करा. आतापर्यंत आरक्षण मिळालं असतं धनगर बांधवाला, त्याचं काय ऐकताय? राजकीय आरक्षण जाईल, राजकीय आरक्षणात 50 धनगर बांधव मोठी होतील, पण करोडो धनगर गोरगरिबांचं वाटलं होईल. मीही तेच ठरवलं की त्या आरक्षणामुळे 5-50 मराठ्यांचं चांगलं होईल. या 5-50 मराठ्यासाठी काय करोडोचं वाटलं करू का? मी करोडो गरिबांच्या बाजूने आहे मराठ्याची. तसं धनगर बांधवाच्या नेत्याला माझी विनंती, खरं सांगतो, तुमच्या करोडो लेकरांसाठी झुंजा तुम्ही. ते लेकर अधिकारी बनले, तुमची दलिंद्रीच पार झाली. काहीच गरज नाही राजकारणाची सुद्धा. मीच आमच्या लोकांना सांगतोय की ह्या राजकारणी लोकांच्या नादी लागू नका, तुमचे लेकर अधिकारी बनवा, तुम्ही सुखी होताल. हे राजकारणी कवर मोठे करायचे. तसंच धनगर बांधवांनी मनात घेतलं पाहिजे, राजकारणी नेते धनगरांचे किंवा ओबीसी बांधवांचे मोठे करण्यापेक्षा गोरगरीब धनगर मोठा करण्यासाठी धनगरांच्या सगळ्या नेत्यांनी झुंजलं पाहिजे. हा मराठा सगळ्यात पुढे राहील हे शब्द आहे. म्हणजे आमच्या बाजूने यावं म्हणून नाही म्हणत, आणि तुम्ही नाही बी आले तरी हा मनोज जरांगे मुस्लिम आरक्षणासाठी, धनगर आरक्षणासाठी आमचा ज्वलंत प्रश्न मिटल्याच्या नंतर 100% लढणार आहे. ह्या शब्दातून मी घाटत नाही. धनगरांना कसं आरक्षण देत नाही तेच मी बघतो. पण याच्यामध्ये भुजबळांनी आज आणखी एक आरोप केलेला आहे, जो आधी पण त्यांनी केलेला आहे, की तुमचे प्रमाणपत्र जी आहेत ही बोगस आहेत, त्याच्यात खाडाखोड केलेले आहेत, मुद्दामून तयार केलेली प्रमाणपत्र आहेत. हे सुद्धा मुद्दा त्यांनी आज टीकेच्या दृष्टिकोनातून बोल. त्याने आणखीन 4 महिन्यात जर गोळ्या नाही घेतल्या तिथून पुढे मला बोला तुम्ही. 4 महिन्यात ते बी जाणाराला द्यायच्या गोळ्या एवढाल्या. टप्पूची टप्पून हात इंजेक्शन द्यावं लागणार आहेत त्याला थोड्याच दिवसात. कारण धनगर बांधव त्याला हुशार झाला, त्याने ओळखले राजकारणी याच्याकडे मागे जायचं नाही. 12 बलुतेदारांनी ठरवलेलं आहे, आमचं वाटोळ केलं. 12 बलुतेदार सारा वेगळा प्रवर्ग होऊन द्या नाही ते हो स्वतः. बंजारा समाजाचे काय हाल आहेत हे बंजारा समाजाला सुद्धा कळतं. आता दलितांना मुस्लिमांना कळायला लागले. कायच ओबीसीच नाही आता तू. त्याचं ती शाळा आहे तिची. हे खोटं आहे ते खोटं आहे म्हणायचं. आणि मग गोरगरीब धनगर बांधवांना, ओबीसी बांधवांना बिचाऱ्यांना माहीत नसतं. गोरगरिबांना थोडेफार जे झुंजणारे चळवळीतले आहेत हे राजकीय फायद्यासाठी त्याचं ऐकून करतात, पण गरिबांना मग कळत नाही. त्यांना वाटतं मायले हे आपलं आरक्षण घेतात काय. भुजबळ म्हणतोय खोटं येते दिलेल्या नोंदी, मग हे खरंच असेल मग चला आंदोलनात. काही खोटं नाही. सरळ धनगर बांधवांना, ओबीसी बांधवांना सांगतो, मराठवाड्यातला मराठा हा सगळाची सगळा कुणबी दे. 1884ची जनगणना बघा म्हणा तुमच्या नेत्यांना. धनगर बांधव हुशार व्हा, माझं एवढंच म्हणणं आहे. आपल्याला एकमेकाच्या बांधावरती जायचं, ताटात जेवायचं, फक्त खरं स्वीकारा. हा म्हणा, खऱ्याला खरं म्हणा, खोट्याला खोटं म्हणा, मी मान्य करायला तयार आहे. 1884ची जनगणना, हैदराबादचं गॅजेट, हे दोन्ही सांगतंय. 1884चा विषय बोलतोय मी, म्हणजे 100-150 वर्षापूर्वीचा विषय. तेव्हा मराठा आरक्षणात आहे. ओबीसी कधी आरक्षणात आलाय? 1967ला किंवा मंडल आरक्षणाने दिले तेव्हा. आत्ता त्याच्या आधी मराठा आहे. मग आता आमच्या नावानं जर 7/12 आहे 5 एकरचा, तुम्ही कसं काय म्हणता ती जमीन नाही? म्हणजे हाई म्हणा, तुम्ही हाईला हाई म्हणा. आम्ही ओबीसीतच आहे. तुम्ही नाही म्हणले तरी जाणार आहेत, हा म्हणले तरी जाणार आहेत. पण याच्यामध्ये लक्ष्मण हाके पण यांनी असं म्हटलेलं की मनोज जरांगे पाटील म्हणतात की ओबीसी आणि मराठा भाऊ आहेत. आम्ही एका गाडीमध्ये दोघं कॉन्ट्रीब्युशन करून पेट्रोल टाकून वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो. एकमेकांचा व्यवहार रोज आहे. परंतु ओबीसीच्या घरात घुसून तुम्ही उद्ध्वस्त करायला, ओबीसीचं घर उद्ध्वस्त करताय, मग ते तुम्हाला भाऊ कसं मानते? उद्ध्वस्त कसं होईल? जर आमचं 1884 पासून आरक्षण आहे, उदाहरण आमचा 1884 पासून जमीन आहे तुमच्या गावात, 7/12 आहे, आम्ही द्या म्हणतोय, तर तुम्ही म्हणता आमचं घर उद्ध्वस्त होईल. म्हणजे तुमचा कुणीतरी ती खातोय 5 एकर. तुमचं तुम्ही खा ना. आमचा 7/12 आहे, आमचा आम्हाला द्या ना. उद्ध्वस्त कसं काय होईल? तुम्हाला तुमचं खायचं, आमचं खायचं, आणि मग आमचं उद्ध्वस्त करतो का? साधं उदाहरण आहे ना. तुमच्या गावात आमचे 5 एकर जमीन 7/12 आहे आणि ती तुम्ही खाताय. आम्ही म्हणतो आमचे लेकर घर उद्ध्वस्त झालं, आमच्या आम्हाला दी. तर तू म्हणतो आमचं घर उद्ध्वस्त होईल, म्हणजे आमच्या जमिनीवर तुला जगायचं का? तुझ्या जमिनीत जा ना तू. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हे आहे. म्हणून मी त्यांना विरोधकांनी शत्रू मानलेलं नाही की एनटी व्हिजेंटीला धक्का लागत नाही, तुम्ही शाने व्हा वेळीच. उलट असं व्हायला पाहिजे
हो, नेत्यांना सुद्धा सांगतो मी विनंतीपूर्वक धनगर बांधवांचे, उलट असं व्हायला पाहिजे, धनगरांचे हाल झाले, मराठ्यांचे हाल झाले, दोघांनी एक येऊन यांची जिरीली पाहिजे, दोघांनी सत्तेत गेलं पाहिजे. हो, खरं सांगतोय, तुम्ही एसटीचं आरक्षण घ्या, आम्ही हक्काचं आहे ते ओबीसीचं घेतो. वाद करायचं काय गरज आहे हो त्याच्यासाठी? त्यांनी कोणचं धनगर बांधवाचा माणूस मोठा केलाय ते या लेवलने? पाटील साहेब, आता तुमचं आंदोलन तुम्ही स्थगित केलं 1 महिन्यासाठी सरकारला अल्टिमेट देऊन. आता ओबीसी आंदोलन सराटीच्या दारावर सुरू आहे. एकंदरीतच आता या आरोप विरोप याच्यामध्ये महाराष्ट्राचं वातावरण खराब होईल असं वाटतं. काय संबंध वातावरण खराब करायचं? त्यांना करायचं असलं तर करतील, मला नाही करायचं. मग काय म्हणलं असतं शेजारी बसत असते का कुठं? आम्हाला जर म्हणायचं असतं, आम्ही म्हणलो असतात ना, आम्ही पुढून बसलो, तुम्ही अलीकडे का बसलात? लोकशाहीत अधिकार आहे, फक्त ते चुकीची मागणी करतात एवढंच मला त्यांना सांगायचं. त्यामुळं नाराजी व्हायला लागली. तेढ नाही, रोष नाही, मारामाऱ्या नाही, नाराजी निर्माण व्हायला लागली की धनगर बांधव जाणून बुजून करायला लागला. तुम्ही लक्ष्मण हाकेला शत्रू मानत नाही तुम्ही. त्यांना नाही हो, ते तर नाव मला माहित नव्हतं. त्यांना ओबीसी समाजाला ते शेंडगे भाऊ असतील किंवा ते तायवडे भाऊ असतील, यांना सुद्धा कधी बोललेला दाखल एक ब्रह शब्द नाही आपला त्यांना. किंवा त्यांचे ते पडळकर भाऊ असतील, कोणाला महादेव जानकर साहेब असतील, आरक्षणाच्या विषयातलं बोलतोय मी तुम्हाला. त्यांच्या आंदोलनाला पण तुम्ही विरोध नाही करत? कधीच नाही म्हणतो. तर मी तर मग उलट म्हणतोय, मी एसटीतलं कसं देत नाहीत बघतोय उलट. आणि असं केल्यावर आता तुम्ही बसलात, ते तर काय आमच्या गावात नाही येत, पण समजा ते बसले त्या गावात लय दिवसापासून येत, ते आजच नाहीत बसले. उद्याच्याला त्यांचं दुसरीकडे आंदोलन सुरू आहे, समजा माड्याला आहे, सांगलीत आहे, किंवा बारामतीत आहे, किंवा नागपूरला आहे, ते पुढून बसल्यावर आम्हाला आरक्षण मिळालं असं ग्राह्य धरा, आणि ते एसटीचं आरक्षण मागायला लागले 1 वर्षानं 2 वर्षानं असं ग्राह्य धरून चालू. त्या टायमाला आम्ही पुढे शेड्यूल ठोकल्यावर जमन का? अजिबात एसटीत आरक्षण द्यायचं नाही धनगराला. मग जमन का? मग गोड लागन का? नका विरोध करू, वेळ निघून जात असते. आज आमच्यावर वेळ आहे म्हणून तुम्ही पुढून बसायला लागलात आमच्या. असं खुन्नशीसारखं बसायचं नसतं. लोकशाहीत आम्हाला अधिकार आहे, तुम्हाला बी, हे बी खरं आहे, पण पुढे येऊन बसणं म्हणजे खुन्नशीनं जाणून बुजून बसणं आहे. तुम्ही समजा आता आमचा आरक्षणाचा विषय मिटला असं ग्राह्य धरा, जे व्हायचं असेल ते होईल, आणि तुम्ही वर्षानं 2 वर्षानं एसटीचं आरक्षण मागायला लागलात. त्या टायमाला आम्ही मोर्चे सुरू केल्यावर एसटीतून धनगराला आरक्षण द्यायचं नाही, किती वाईट वाटन तुम्हाला? किती वाईट वाटन? तेवढंच वाईट तुम्हाला वाटतंय आता? कमून नाही वाटणार? तुमच्या आरक्षणाला आमचा धक्का लागत नाही तरी तुम्ही आमच्या विरोधात ते येवल्यावलेच ऐकून जाता. तुमचं आमचं एक ताठ आहे, तुमची जात मोठी आहे, आमची जात मोठी आहे. उलट आपण दोघांनी मिळून, मुस्लिम, धनगर, दलितांनी, बाराबोलीदार एकत्र येऊन यांना सगळ्याला घरी पाठवायला पाहिजे, आणि आपण आपल्या जातीला न्याय द्यायचा आणि आपले लेकरं मोठं करायचं काम केलं पाहिजे. तुम्ही महामंडळ मागितता, धनगर बांधव बी मराठा मागवतो, देतात काय? नाही देत. अरे सुधरून आपल्या 2-3 जाती. वेळ पडली ते आव्हान करावं लागेल तुम्हाला. ते येऊ नाही तर नाही येऊ, मी देणारच आरक्षण त्यांना, आणि मी पाडीणारच आहे खपाखप. कुणी आलं का नाही आलं का? मग याची एकटी 50-55% जाती, मग एकट्याची आम्ही 6 करोड चांगल्या दिदारा करू शकतो. आम्ही ओबीसीला तुम्ही आव्हान करताय आमच्या सोबत आपण बदल करू. आम्ही केव्हा म्हणलो नाही? पहिल्यापासूनच म्हणलो. आव्हान करत नसतो तर आता बदलला विरोध केला असता मी त्यांना. त्यांचे जिथं आंदोलन सुरू आहे त्यांच्या विरोधात आंदोलन बसविले असते. मला नाही करत तसले चाळे नाही करत मी जरी वयानं बारीक असलो, आणि ओबीसीचे नेते, धनगर बांधवांचे नेते जरी माझ्यापेक्षा वयानं मोठे असली तरीही मी बरोबरी नाही करत त्यांची. अजिबात बरोबरी नाही करत. नसतं मी करू शकलो असतो. जरा रे ते तिथं बसले बसा आली गुण, तसले धंदे चाळे नाही करत मी. नियतीनं चालणार आहे, खरं चालणार आहे. म्हणून माझी विनंती, तुम्ही एसटी आरक्षण मिळवून देण्यासाठी लढा. राजकीय आरक्षणाच्या नादात 5-50 जण धनगर बांधवाचे मोठे होतात, पण एसटीचं आरक्षण जर मागितलं तर करोडो धनगरांचे लेकरं मोठे होते, आणि जात आणि जातीच्या गोरगरिबांचे लेकरं मोठं करण्यासाठी झुंजा. कारण उन्हात पाऊस त्यांच्या डोक्यावर छत्रधारा धनगरांच्या नेत्या, त्या गोरगरीब धनगरांच्या, आणि त्यांना मोठं करा. किती सोपं आहे. आता तुम्ही सरकारला 1 महिन्याचा वेळ दिला, वेगवेगळ्या कमिटी त्यावर काम करतात. 13 तारखेपर्यंत तुमचा अल्टिमेटम आहे. सरकार कामाला लागलेले, तुम्हाला आठवड्याला ते अहवाल सुद्धा देत आहे. परंतु जर असे आरोप होतात की खोटे प्रमाणपत्र केले गेले, आरक्षण ओबीसीतून देता येणार नाही, त्याच्यामुळे सरकारच्या ज्या कामकाजावर परिणाम होईल असं वाटतं. तुमच्या मागणीवर परिणाम होईल असं. माझा समाज माझ्यासोबत आहे, मी समाजाच्या सोबत. आमच्या दमत मिळवायची. नका देऊ 13ला तुम्ही. 13 तारीख 1 महिन्याची वेळ घेतला ना सरकारनं, तुम्ही नका देऊ. तुम्ही फक्त मराठ्याचा कचका बघा कसा. आता तरी थोडं झालंय. जाहीर नाव घेतलं नव्हतं, वेळ आली ना, माझ्या समाजाचा या राज्यावरचा कंट्रोल कमी होऊन जाणार, पॉवर कमी होऊ जाणार नाही. मराठा किंग म्हणून वेळ आली ना, उमेदवार देणार नाही, पण इतक्या मतानं पाडी किती म्हणला पाहिजे, माझा बॅलेट पेपर मोजणार.
ध्यानात राहू दे. जर मला तेरा धोका दिला ना एवढ्या वेळेचा ठेवल्या वेळेचा ऐकून तर पूर्ण बुड बसवीन ह्याकडे त्याकडे सगळा देवाला करीत असतो मी. पण परिणाम नाही होणार काय यावेळेस? आंदोलन अरे माझ्या मराठ्याला नुसते हाक मारूस तर 10 लाख नुसते हाक मारूस तर माझा उद्देश काय दादा उभंपणाला लावलंय. कसली चूक केली नाही यांची एखाद्याच्या जीवनात होत असती. माझा मायबाप समाज काय माझी एखाद्या चूक झाली तर पदरात घेणार नाही का? आणि ती चूकच झाली होणारच नाही. ते जाणून बुजून सरकार घडून आणू शकतं खोटं नाटक आहे का? मला समाजापासून दूर करायचं आणि मी गेलो तरच ते मोकळे होते. मी जवळ समाजाच्या बाजूने तवर त्यांना माहिती आपला कार्यक्रम वाढला. असे प्रयत्न होतील असे पुढे काय त्यांचं सांगता येते. आता 10 महिने तेच केले त्यांनी. पण आता दिलाय शब्द नवीन शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांना पण मी पहिल्यांदा त्यांचं नाव घेतोय की तेही शिंदे साहेबाला आता बळ द्यायला लागलेत की हे काम करण्यासाठी. मग जर ते बळ देत असले ना आम्हाला आरक्षण मिळणार असलं आम्ही ते नाव घेतलंच पाहिजे का? खुनशेपणानं वागावं आम्ही तरी. माझा पहिल्यापासून तो उद्देश काय कुणी द्या पण माझ्या मराठ्याला मला आरक्षण पाहिजे. मला माझ्या केसाला धक्का लागला मला वाईट लोक बी थोडं बोलले माझा समाज सहनच करत आणि जेवत सुद्धा कारण मी काय नाही वाईट करत. मी माझ्या समाजाचे मित्र मोठे व्हावेत म्हणलं. आज मी माझ्या घरावर उन्हाळा झाला हो पुरं नांगर फेकल्यासारखा झाला. माझ्या तोंडाने सांगत नाही पण मी कसलाच विचार नाही करत कुठं काय परिस्थिती चालली. आता बाप कुठं असन वयोवृद्ध आई वडील कुठं असते कसला विचार करत नाही. कारण जर समाजातच मी बाप बघितला समाजातच जर माझे लेकरं बघितले मी तर मी नाही विचार करू शकत. माझ्यासाठी माझा समाज प्रिय माझ्यासाठी माझा समाज मोठा आहे. आणि आज एवढी नेती हे जेवलेची झोलेची त्यांना मोदी तर नाही मी दिली तरी मी धनगर बांधवाच्या एकाही नेत्याला आत्तापर्यंत खोल्या एकाही. आणि माझी इच्छा नाही आणि त्यांना विरोधक मानलेला नाही. पण त्यांनी सुद्धा शहाणपणाची भूमिका घेऊन समजून घेणं खूप गरजेचं आहे की आपण ही मराठ्यांना आरक्षण न मिळवण्यासाठी शक्य व्हायला घालण्यापेक्षा धनगर बांधवांच्या करोडो गोरगरिबांना एसटीतून आरक्षण कसं मिळत यासाठी ताकद वापरून तुम्ही जर ती ताकद वापरायला लागली तुमच्या करोडोला आमचा करोड तयार. निश्चितपणे या ठिकाणी हे मोठं वक्तव्य आहे की ओबीसी समाज आणि मराठ्यांना आरक्षण मिळू नये ओबीसीतून यासाठी शक्ती खर्च न करता धनगरांना एसटीमधून आरक्षण मिळवून देण्यासाठी ओबीसी समाजाने एक व्हावं आणि मराठा समाज ओबीसी सोबत उभा राहील धनगरांना एसटीमधून हे करण्यासाठी एक वेगळं गणित सुद्धा यातून पुढे येऊ शकतं. मनोज जरांगेने आवाहन केलेलं मराठा समाजाला आणि सगळ्या गोष्टींमधून विरोध किती जरी झाला अख्खा ओबीसी समाज त्यांच्या विरोधात नाही असं त्यांचं म्हणणं आहे. 1-2 नेते सोडले तर ओबीसी समाज त्यांच्या सोबतच आहे. ते मोठ्या भावाच्या भूमिकेत आहेत ओबीसी छोट्या भावाच्या भूमिकेत आहेत आणि ग्रामीण भागामध्ये हे भावांचं नातं चांगलं आहे. या नात्या म्हणजे या नेत्यांनी या समाजामध्ये तेढ निर्माण करू नये आणि निश्चितपणे मनोज जरांगे पाटलांचं पहिल्या दिवशीपासूनचं वक्तव्य आहे ते आजपर्यंत तेच आहे. घेणार आरक्षण तर ओबीसी कोण. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम न्यूज 18 लोकमत छत्रपती संभाजीनगर.